जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या 2 मजुरांना संपवलं. लष्कर-ए-तैयबाने स्वीकारली भ्याड हल्ल्याची जबाबदारी. जम्मू काश्मीरमधून एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येते. जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलंय. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात दहशतवाद्यांनी बिगर काश्मीरी मजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झालेला आहे. दुसरा मजूर गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झालेली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तिकडे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील किल्लम परिसरात दहशतवादी हल्ला झाला. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी 2 गैर काश्मीरींवर गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, दुसरा जखमी झाला आहे. मृताची ओळख छत्तीसगडचा दीपक अशी पटली आहे, तर दुसरा भूपेंद्र कुमार याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही मजूर होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली असल्याची माहिती आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या मजुरांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून हा हल्ला करण्यात आल्याचं समजत आलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जम्मू.